जर्रासुद्धा बेसनचा वापर न करता 8 दिवस टिकणारे आज आपण कुरकुरीत अशी कोथिंबिरी वडी करणार आहोत. तर त्यासाठी एक छोटंसं वाटण करूयात. लसूण, आलं आणि हिरवी मिरची मिक्सरच्या जारमध्ये घालून ओबडधोबड वाटूयात. त्यानंतर एक जुडी कोथिंबीर स्वच्छ निवडून आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर बारीक चिरून घेऊन आता त्यामध्ये लाल तिखट, धने जिरे पावडर, थोडासा गरम मसाला, थोडासा चाट मसाला, हिंग, हळद, तीळ, ओवा, कोथिंबीर किती घेतली ना त्यानुसार सर्व साहित्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. तयार केलेले वाटण हलकंसं कुस्करून घेतल्यानंतर 1 वाटी बाजरीचं पीठ आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ आणि त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ घालून पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्रित करून त्यानंतर 1 पळी तेल आणि गरजेनुसार पाणी घालून चपातीपेक्षा हलकंसं घट्टसर हे पीठ मळून घ्यावं. पुरीपेक्षा घट्ट आणि चपातीपेक्षा सैलसर असं अजिबात पीठ मळू नये. चला तर पिठाचे रोल करून घेऊयात. रोल तयार झाल्यानंतर तेल लावलेल्या चाळणीमध्ये ठेवून मध्यम आचेवरती 30 मिनिटं वाफवून घेऊयात. टूथपिक क्लीन निघाली की समजायचं वड्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत. हलकासा रोल थंड झाल्यानंतर वड्या कट करून घेऊन मध्यम आचेवरती छान खरपूस अशा तळून घेऊयात. हा रोल एअर कंटेनर डब्यामध्ये भरून 8 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. तर अशा प्रकारे बेसनाचा जराही वापर न करता कुरकुरीत अशी कोथिंबिरी वडी तयार. धन्यवाद.